मी गाडे सर. आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महत्त्वपूर्ण चॅप्टर 11th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 2, तो म्हणजे मेजरमेंट. त्यामध्ये आपण पाहणार आहोत फार महत्त्वाचा पॉईंट, तो म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. त्यामध्ये आपण 3 ॲप्लिकेशन्स पाहणार आहोत. तो म्हणजे पहिले ॲप्लिकेशन्स म्हणजे टू चेक द करेक्टनेस ऑफ गिवन इक्वेशन. सेकंड ॲप्लिकेशन जे आहे ते म्हणजे टू फाइंड आउट द कन्वर्जन फॅक्टर फ्रॉम वन सिस्टीम टू द अनदर सिस्टीम. अँड द थर्ड ॲप्लिकेशन जे आहे ते म्हणजे टू डिराइव ऑर टू फॉर्म ऑर टू राईट द फॉर्म्युला युजिंग रिलेशन बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. चला तर आपण पहिला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन्स बघूया. दॅट इज टू चेक द करेक्टनेस ऑफ गिवन इक्वेशन. ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. यामध्ये फर्स्ट ॲप्लिकेशन आपण बघणार आहोत ते म्हणजे टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन किंवा गिवन इक्वेशन. ठीक आहे, फिजिकल इक्वेशन म्हणू शकतो किंवा गिवन इक्वेशन, दिलेलं इक्वेशन करेक्ट आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करू शकतो, डायमेन्शनचा यूज करू शकतो. आता बघा ते कसं काय, कशा प्रकारे. ठीक आहे, तर या ठिकाणी लक्षात घ्या, इथं आपण प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी स्टडी केलेला आहे. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय सांगतो? ठीक आहे, अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी the given equation is correct when the given equation is correct when होमोजिनिटी प्रिन्सिपल नुसार काय आहे तर दिलेलं इक्वेशन हे करेक्ट असतं केव्हा? when dimension of each term, dimensions of each term are same. त्यांचं डायमेन्शन कसं असलं पाहिजे? सेम असलं पाहिजे. तर आपण सांगू शकतो की दिलेलं इक्वेशन हे कसं आहे? होमोजिनियस आहे, म्हणजेच करेक्ट आहे. म्हणजे इक्वेशन मध्ये जर समजा डायमेन्शन प्रत्येक टर्म जर सेम असेल तर ते इक्वेशन डायमेन्शनली कसं असतं? करेक्ट. एक्झाम्पल बघा, फोर्स इज इक्वल टू mv² अपॉन r. mv² अपॉन r. आता हे डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही कसं कळणार? तर ह्या फोर्सचं आणि ह्या म्हणजे ह्या दोन टर्म, ही एक टर्म आणि ही एक टर्म, यांचं जर डायमेन्शन करेक्ट आलं, डायमेन्शन ऑफ LHS इज इक्वल टू RHS जर असेल, करेक्ट असेल, तर समजायचं हे इक्वेशन करेक्ट आहे. मग कसं करणार बघा. आता डायमेन्शन्स ऑफ F म्हणजे फोर्स, F. आता फोर्थ डायमेन्शन माहिती आहे आपल्याला, मास एक वेळा, लेंथ एक वेळा आणि टाइम 2 वेळा. हे 1 1 नाही लिहिले तरी चालतं. ठीक आहे, आता डायमेन्शन्स आपण या टर्मचा काढूया. हे आपण या ठिकाणी म्हणूया LHS है ना. आता पाहूया RHS चं डायमेन्शन्स ऑफ LHS अँड डायमेन्शन्स ऑफ RHS म्हणजे लेफ्ट हँड साइडचं, राईट हँड साइडचं बघूया. डायमेन्शन्स राईट हँड साइड कोण आहे? राईट हँड साइड डायमेन्शन्स कोणच आहे बघा, तर mv² अपॉन r. वास्तविक पाहता m म्हणजे मास आणि मासचा डायमेन्शन्स आपण कशात दर्शवतो? m. v म्हणजे वेलॉसिटी, याचे डायमेन्शन्स आहे मीटर पर सेकंद म्हणजे लेंथ अपॉन टाइम. आणि रेडियसचं तर लेंथ, r म्हणजे कोण आहे? रेडियस. आणि रेडियसचं डायमेन्शन्स काय असतं? रेडियस कशात मोजतो? मीटर मध्ये, म्हणजे डायमेन्शन l. सर्वांच्या किमती या ठिकाणी ठेवूया. बघा, मासचं m, वेलॉसिटीचं बघा लेंथ अपॉन टाइम. ठीक आहे, आता वेलॉसिटीचा स्क्वेअर आहे म्हणजे याचा पण काय आला? स्क्वेअर. आणि रेडियसचं कोण आहे? लेंथ. ठीक, मी याला कसं करू शकतो आपण? तर बघा, मास m याने स्क्वेअर, टाइमाचा पण स्क्वेअर, दोघांचा स्क्वेअर होईल आणि हा भागिले l दर्शवतो. यातला एक l कॅन्सल, यातला एक l कॅन्सल. आणि हे t वर गेल्यावर काय होतील? मायनस. म्हणजे m l आणि t वर गेल्यावर काय होईल मग? -2. है ना. इसका कोई नहीं उसका एक होता है. नाही लिहिलं तरी चालतंय. ठीक आहे, मला सांगा डायमेन्शन्स ऑफ LHS इज इक्वल टू काय आलंय? RHS. म्हणजे या दोघांचे डायमेन्शन्स कसे आहेत?
सेम आहेत. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू होमोजिनिटी प्रिन्सिपल गिवन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. दिलेलं इक्वेशन कसं आहे, डायमेन्शनली करेक्ट आहे. लक्षात सगळ्यांच्या. तर या प्रकारे दोघांचं डायमेन्शन कसं आलं, सेम. तर म्हणायचं हे अकॉर्डिंग टू द होमोजिनिटी प्रिन्सिपल द गिवन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. ठीक आहे. पॉज करून एवढं लिहून घ्या. बघा आता अजून एक एक्झाम्पल आपण पाहूया. लाईक प्रेशर इज इक्वल टू 4T अपॉन R. आता P या ठिकाणी कोण आहे, प्रेशर है ना, आणि T कोण आहे, सो दिस T इज अ सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन. आणि R कोण आहे, रेडियस ऑफ लिक्विड ट्रॉफ. ठीक आहे. या सोप बबल म्हणून आपण सोप बबल. ठीक आहे. तर बघा हे डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही हे चेक करायचं. त्यासाठी याची जे डायमेन्शन असणार तेच या टर्मचं पण असायला पाहिजे. म्हणजे आपण काय सांगू शकतो, डायमेन्शन्स ऑफ पी काय असणार आहे, पीचे डायमेन्शन्स बघा. पी म्हणजे कोण आहे, प्रेशर. प्रेशर म्हणजे काय असतो डायमेन्शन्स म्हणून, तर फोर्स अपॉन एरिया. आता फोर्सचं डायमेन्शन काय आहे, तर मास आहे का आहे, लेंथ आहे का आहे, टाइम आहे का आहे, किती वेळा आहे, 2 वेळा, छेदस्थानी म्हणून -2. सगळ्यांना ध्यानात असलं पाहिजे. लेक्चर नंबर 1 मध्ये मी सर्वांचे डायमेन्शन सांगितलेले आहेत. सॉरी, लेक्चर नंबर 2 मध्ये डायमेन्शनल अनालिसिस मध्ये. आणि हा एरिया, एरियाचं काय आहे, L². यातला एक आणि एक काय होईल, कॅन्सल. मग काय डायमेन्शन्स m⁻1. ठीक आहे. हे L इथं काही इथे उरला 1, वर गेला काय होईल मग -1. ठीक आहे. आणि T⁻² काय आला, -2. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ P. ओके. आता बघा तसं आपण पाहणार आहोत डायमेन्शन्स ऑफ 4T अपॉन R. आता 4 इज द कॉन्स्टंट नंबर आहे, त्याला काही डायमेन्शन्स येत नाही. सो डायमेन्शन्स ऑफ 4T अपॉन R. ठीक आहे. T इज व्हॉट, T इज द सरफेस टेन्शन. P आणि सरफेस टेन्शन म्हणजे काय असतं माहिती आहे का, तर फोर्स अपॉन लेंथ. आणि हा भागिले रेडियस तसं. आता फोर्सचं डायमेन्शन काय आहे, तर मास आहे, लेंथ आहे, टाइम आहे. आता लेंथ म्हणल्यावर काय असणार, लेंथ आहे. ठीक. लेंथचं डायमेन्शन लेंथ. पण आर म्हणजे रेडियस, रेडियसचं डायमेन्शन पण काय असेल, लेंथ. कारण रेडियस हे कशात मोजतो आपण, मीटर मध्ये. ठीक आहे. दोघांचं युनिट सेम म्हणजे डायमेन्शन सेम. ठीक आहे. मग यातला एक आणि हा L काय होणार, कॅन्सल. लक्षात असू द्या. ज्यांचं युनिट सेम डायमेन्शन पण सेम. ठीक आहे. बघा लेंथचं युनिट मीटर, रेडियसचा पण मीटर. मीटर कशात मोजतो, मीटर म्हणजे कोणाचं युनिट आहे, लेंथचं है ना. याचं पण युनिट काय आहे, मीटर. याचं पण काय आहे, मीटर. दोघांचे रेडियस मीटर मध्येच मोजतो. आता मीटर कशात, मीटरचं डायमेन्शन काय आहे, लेंथ. आणि हे मीटरचं पण लेंथ, म्हणून लेंथ इंटू लेंथ. यातलं एक आणि एक काय होईल मग, कॅन्सल. मग उरलं काय, m⁻1. ठीक आहे. इथं उरलं काही नाही, पण छेदस्थानी 1 आहे, वरला गेला काय होईल मग -1 आणि T⁻². ठीक आहे. जर आपण बघितलं तर डायमेन्शन्स प्रेशरचं आणि 4T अपॉन Rचं कसं आलं, सेम आलं. म्हणजे हे गिवन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. केव्हा आपण दिलेलं इक्वेशन हे डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही हे सांगू शकतो, ते आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. ओके. तर बघा नेक्स्ट इक्वेशन, S इज इक्वल टू ut प्लस 1/2 AT². हे डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं. ठीक आहे. तर यासाठी या टर्मचं डायमेन्शन, या टर्मचं आणि या प्रत्येक टर्मचं, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड या तिन्ही टर्मचं डायमेन्शन जर सेम असेल तर समजायचं हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. आणि जर नसेल तर हे डायमेन्शनली करेक्ट नाहीये. ओके. सो यस. आता यस म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. ठीक. आणि ह्याचं डायमेन्शन काय असणार, तर मास एका डिस्प्लेसमेंट मध्ये नाही, लेंथ एका डिस्प्लेसमेंट कशात मोजतो, मीटर मध्ये. म्हणजे लेंथ आहे
डिस्प्लेसमेंट कशात मोजतो मीटर मध्ये, म्हणजे लेंथ किती वेळा 1. डिस्प्लेसमेंट मध्ये टाइम आहे का नाही, म्हणून ते ना 0. ओके. आता u इंटू टी या टर्मचं डायमेन्शन आपण बघूया. u म्हणजे काय, स्पीड. टी म्हणजे काय, टाइम. ओके. आता स्पीड कशात मोजतो किंवा वेलोसिटी कशात मोजतो, मीटर पर सेकंद मध्ये. टाइम कशात मोजतो, सेकंद मध्ये. सेकंद सेकंद कॅन्सल, उरलं कोण, मीटर. ठीक आहे. मग मीटरचं डायमेन्शन काय असणार, मास आहे का नाही. हे बघा, हे मीटर आहे स्मॉल एम आणि हे कॅपिटल एम आहे. स्मॉल एम म्हणजे मीटर आणि कॅपिटल एम म्हणजे, ठीक आहे. तुम्ही स्पीड कशात, स्पीडला तुम्ही असंही सांगू शकता, लेंथ अपॉन टाइम, डिस्टन्स अपॉन टाइम असं म्हणतो. सो मास आहे का नाही, लेंथ आहे का आहे. कशावर कळवलं, स्मॉल एम आहे. स्मॉल एम म्हणजे काय, मीटर. ओके. टाइम आहे का नाही, है ना. त्यानंतर अजून एक डायमेन्शन कोण, 1/2 AT स्क्वेअर. 1/2 ला डायमेन्शन आहे का नाही. ए म्हणजे कोण, ऍक्सलरेशन. ठीक आहे. ऍक्सलरेशनचे डायमेन्शन आपण शिकलेलो आहोत. ऍक्सलरेशन म्हणजे काय, वेलोसिटी अपॉन टाइम इंटू टाइमचा स्क्वेअर. ठीक आहे. ह्यातला एक टाइम, हा टाइम काय होईल, कॅन्सल. लक्षात, म्हणजे किती उरलं, v इंटू टी. v म्हणजे वेलोसिटी, पण फायनल वेलोसिटी. फक्त ही कोणती वेलोसिटी आहे मग, फायनल वेलोसिटी. ठीक आहे. आणि हे कोण आहे, ऍक्सलरेशन. दॅट्स इट. हे आपल्याला गिवन असेल समजा. मग हे वेलोसिटी इंटू टाइम, फायनल वेलोसिटी इंटू टाइम म्हणजे वेलोसिटी इंटू टाइम. वेलोसिटी कशात मोजतो, मीटर पर सेकंद. आणि हा सेकंद, सेकंद सेकंद कॅन्सल, म्हणजे उरलो कोण, मीटर. आणि मीटरचं डायमेन्शन काय आहे, मास आहे का नाही आहे, लेंथ आहे का आहे, टाइम आहे का नाही. मला सांगा, या टर्मचं डायमेन्शन, या टर्मचं आणि या टर्मचं, म्हणजे या तिन्ही टर्मचं डायमेन्शन कसं आहे, सेम आहे. म्हणजे हे इक्वेशन डायमेन्शनली कसं आहे, दिस इज अ डायमेन्शनली करेक्ट. द डायमेन्शन्स ऑफ ईच टर्म, लिहायचं कसं मग, द डायमेन्शन्स ऑफ ईच टर्म are same. That means given equation is dimensionally correct. दिलेलं इक्वेशन हे कसं आहे, डायमेन्शनली करेक्ट आहे. लक्षात राहायचं. तर या पद्धतीने आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करू शकतो की दिलेलं इक्वेशन हे डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही. लक्षात राहायचं. आता मला सांगा, आपण एक अजून एक इक्वेशन बघूया की डायमेन्शनली करेक्ट नसणारं किंवा असणारं आहे की नाही चेक करूया. ठीक आहे. पुसून हे पॉज करून तुम्ही आधी लिहून घ्या बरं. ठीक आहे. समजा हे क्वेश्चन बघा की f is equal to m square upon r square. Is this equation is dimensionally correct? कसं चेक करणार, याचं डायमेन्शन बघा आणि याचं बघा. या दोन्ही टर्मचं डायमेन्शन सेम असेल तर डायमेन्शनली करेक्ट, आणि नसेल तर हे त्या ठिकाणी डायमेन्शनली करेक्ट म्हणता येणार नाही. आता 4 चं डायमेन्शन सांगा मला काय आहे, मास आहे, लेंथ आहे, टाइम आहे का आहे. आता mv स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर डायमेन्शन, मासचं डायमेन्शन m आहे. ठीक आहे. वेलोसिटीचे डायमेन्शन्स किंवा वेलोसिटी मध्ये कोण कोण आहे है ना, तर डिस्टन्स म्हणजे लेंथ आहे है ना. वेलोसिटी मध्ये कोण कोण आहे, लेंथ अपॉन टाइम है ना, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम ज्याला आपण म्हणतो, म्हणजे लेंथ आहे है ना. आता वेलोसिटी डायमेन्शन्स काय आहे मग, हे मास. वेलोसिटी डायमेन्शन्स मास आहे का नाही, लेंथ आहे का आहे, टाइम आहे का आहे, आणि त्याचा काय स्क्वेअर आहे डिवाइडला. रेडियसचं डायमेन्शन काय, रेडियस म्हणजे डिस्टन्स, त्याचं डायमेन्शन म्हणजे मीटर, आणि त्याचं काय स्क्वेअर. ठीक. रेडियस कशात मोजतो, मीटर मध्ये, आणि मीटर कशा, मीटर हे कोणाचं आहे, युनिट. लेंथचं म्हणजे लेंथ आहे, किती वेळा आहे, इथं स्क्वेअर आहे म्हणून लेंथचं हे काय आला स्क्वेअर. मग आता काय करू शकतो आपण, कॅल्क्युलेशन बघा यांचं आणि यांचं कॅल्क्युलेशन करून घ्या. 0 into 2 0, 1 into 2 2, 1 into 2. ठीक. आणि हे L चा स्क्वेअर असं आहे. ठीक.
आता याच्या काही नाही म्हणजे किती आहे 1. ठीक आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल m इंटू n म्हणजे 1 प्लस 0 म्हणजे किती आहे 1. शेवटी काय आलं 1. लेंथ किती आहे 2 वेळा टाइम -2 आणि डिवाइड लेंथ 2 वेळा. हे 2 वेळा आणि 2 वेळा कॅन्सल होईल. उरलं काय 1. लेंथ आहे का मग नाही. टाइम आहे का आहे. ठीक आहे, मग याच्यावरून आपल्याला काय लक्षात आलं की या इक्वेशन्स मध्ये ठीक आहे इथं बघा इथं ह्या क्वांटिटीचं डायमेन्शन जर आपण विचार केला mv² अपॉन r² चं डायमेन्शन्स हे आलं आणि 4 चं हे आहे. दोन्ही मॅच होतात का नाही. म्हणजे गिव्हन इक्वेशन डज नॉट करेक्ट. इज नॉट करेक्ट फिजिकली. ठीक आहे, किंवा आपण म्हणून डायमेन्शनली हे करेक्ट नाहीये म्हणजे हे इक्वेशनच करेक्ट नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला चेक करता आलं पाहिजे. बघूया आपण आता सेकंड ऍप्लिकेशन. पॉज करून लिहून घ्या. See, the second application of dimensional analysis is that to find out the convergent factor of a physical quantity from one unit system to other system of unit. एका सिस्टम मधून अदर मध्ये म्हणजे SI मधून CS मध्ये CGS मध्ये जर तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल एखादी फिजिकल क्वांटिटी तर त्यासाठी त्या ठिकाणी काही कन्वर्जन फॅक्टरची गरज पडते. तो कन्वर्जन फॅक्टर आपण डायमेन्शनल अनालिसिसच्या साहाय्याने कॅल्क्युलेट करू शकतो. तो कसा करणार तो बघूया. आता मला सांगा पहा या ठिकाणी पहिलं तर फिजिकल क्वांटिटी लिहिण्याची पद्धत कशी आहे पहा. फिजिकल क्वांटिटी फिजिकल क्वांटिटी मग कशी लिहितो n इंटू यू. n म्हणजे न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि u म्हणजे युनिट. जसं की लेंथ असेल समजा लेंथ लांबी किती आहे 5 मीटर आहे. आता 5 ही कोण झाली n आणि मीटर हे कोण झालं युनिट. 5 मीटर. 5 इज द न्यूमेरिकल व्हॅल्यू, m इज द युनिट मीटर. मग हे जे आहे हे कशामध्ये लिहिलं आपण SI सिस्टीम मध्ये. हे जर का आपण लेंथला समजा CGS मध्ये लिहिलं कशामध्ये लिहिलं CGS मध्ये तर 5 सेंटीमीटर येईल का किंवा काय येईल तर हे आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. कशामध्ये CGS सिस्टीम मध्ये. ठीक आहे, तर अशा प्रकारे जरी आपण समजा आता हे सेंटीमीटर मध्ये आलो आणि हे मीटर मध्ये ही आणि ही किंमत सेम आहे का नाही. मग जर ही आणि ही किंमत सेम लिहायची असेल म्हणजे या मीटर मध्ये रूपांतर मीटरचं रूपांतर जर सेंटीमीटर मध्ये करायचं असेल तर काही कन्वर्जन फॅक्टरची गरज पडते आणि तो कन्वर्जन फॅक्टर आपण कशाच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करू शकतो तर तो कॅल्क्युलेट करू शकतो त्या ठिकाणी डायमेन्शनल अनालिसिसच्या सहाय्याने. चला तर बघूया आपण की हे कशा प्रकारे आपण करू शकतो. लक्षात का सगळ्यांच्या. ठीक बघूया. पॉज करून एवढं लिहून घ्या. तर बघा आता समजा एक क्वांटिटी आहे दॅट इज फिजिकल क्वांटिटी. ती म्हणजे काय. सो फाइंड आउट क्वेश्चन तुम्हाला असं विचारलं फाइंड आउट कन्वर्जन फॅक्टर ऑफ न्यूटन इंटू डाइन. ऑस्ट्रेलिया न्यूटन आणि डाइन हे दोन्ही फोर्सेसची युनिट आहे. न्यूटन हे कोणतं युनिट आहे SI युनिट फोर्स. SI युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. कोण आहे न्यूटन कॅपिटल लिहू शकतो. अँड CGS युनिट ऑफ फोर्स कोण आहे डाइन. जर न्यूटनला डाइन मध्ये करायचं असेल तर कन्वर्जन फॅक्टर लागेल. तो कसा काढणार सिस्टमॅटिक मला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर बघा आता या ठिकाणी आपण काय करू शकतो तर इथे काय करणार आहोत आपण इथे लिहायचं हा सुरुवातीला न्यूटन स्मॉल लिहायचं n ओके आणि इकडे कोण लिहायचं आहे डाइन. इथे सिम्बॉल इक्वल टू जर लिहायचा असेल तर
समजा 1 न्यूटन, समजा काय 1 न्यूटन हा किती डायन आहे, समजा x डायन आहे, तर ह्या x ची किंमत आपल्याला काढायची आहे. कारण 1 न्यूटन इक्वल टू डायन लिहिता येणार नाही. एका न्यूटनला डायन मध्ये कन्वर्ट करत असेल तर त्याला काही ना काहीतरी मल्टिप्लायर पाहिजे, कन्व्हर्जन फॅक्टर पाहिजे. आणि समजा तो किती लिहायचा x, तर ह्या x ची किंमत आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, हे लक्षात असलं पाहिजे. मग आपण काय करू शकतो माहिती आहे का, ह्याचं डायमेन्शन आणि ह्याचं डायमेन्शन लिहू शकतो. कन्व्हर्जन फॅक्टरला डायमेन्शन नसतं. याचं डायमेन्शन आपण लिहून घेऊया. आता न्यूटन इज द डायमेन्शन ऑफ फोर्स, न्यूटन इज द युनिट ऑफ फोर्स अँड डायन इज ऑल्सो युनिट ऑफ फोर्स. म्हणजे जे फोर्सचं डायमेन्शन आहे तेच न्यूटनचं आणि तेच डायनचं. मग आपण करू शकतो, लिहू शकतो बघा. तर मग मला सांगा x इज इक्वल टू काय येणार आहे, तर न्यूटन डायमेन्शन्स ऑफ न्यूटन डिवाइडेड बाय डायमेन्शन्स ऑफ डायन, है ना. म्हणजे हे SI मध्ये आणि ही कोणते आहे मग CGS मध्ये. ठीक आहे, या सिस्टीम तुम्हाला ध्यानात ठेवायच्या. मग x बरोबर न्यूटन मध्ये म्हणजे फोर्सचं डायमेन्शन काय आहे, पण ही कोणत्या फॉर्म्युला मध्ये, मास आहे का आहे, लेंथ आहे का आहे, आणि टाइम -2 वेळा डिवाइडेड बाय डायन मध्ये पण मास आहे, लेंथ आहे, टाइम आहे. पण हे SI सिस्टीम मध्ये सर्व, आणि ह्या क्वांटिटी कशामध्ये CGS मध्ये. लक्षात असू द्या. ठीक आहे, आता मास आहे, आता मासचं युनिट कोण आहे मग SI मध्ये केजी, लेंथचं मीटर आणि टाइमाचं आहे सेकंद. ओके, CGS मध्ये मासचं युनिट कोण आहे ग्रॅम, लेंथचं कोण आहे सेंटीमीटर आणि टाइमाचं कोण आहे सेकंद. लक्षात घ्या. हे सर्व कशामध्ये क्वांटिटी झाल्या SI मध्ये आणि ह्या झाल्या CGS मध्ये. ठीक आहे, आता मला सांग ह्या सर्व क्वांटिटी CGS मध्ये, ह्या सर्व क्वांटिटी SI मध्ये. सेकंदचा स्क्वेअर इथं काय झालं कॅन्सल. आता यामध्ये एक माहिती असणं आवश्यक आहे की सेंटीमीटर म्हणजे किती, तर सेंटी म्हणजे 10⁻², मीटर जशाला तसं. ठीक आहे, आणि ग्रॅम म्हणजे किती केजी. ग्रॅम म्हणजे किती केजी, तर 10⁻³ केजी. किंवा केजी म्हणजे किती ग्रॅम, 10⁻³ ग्रॅम. ठीक आहे, किमती तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. केजी जशाला तसे, मीटर जशाला तसे, ग्रॅमच्या जागेवर लिहू शकता 10⁻³ केजी, आणि सेंटीमीटरच्या जागेवर लिहू शकता 10⁻² मीटर. ठीक आहे, या दोघांना आपण कॉमन असं लिहू शकतो. आता यातलं मीटर आणि मीटर कॅन्सल होईल, केजी आणि केजी कॅन्सल होईल. 10⁻³ इंटू 10⁻² म्हणजे होईल 10⁻³ 10. बघा बेस सेम, अंशाची बेरीज, पॉवरची बेरीज, -3 + -2 म्हणजे -5. हे -5 वर गेल्यावर काय होईल मग +5. काय होईल मग +5 होतील. आणि म्हणजेच आपल्याला आन्सर येईल तर हे x इज इक्वल टू 10⁻² + 5. ठीक आहे, मग x ची किंमत किती आली 10⁻² + 5. म्हणजे तुम्ही काय लिहू शकता 1 न्यूटन इज इक्वल टू, म्हणजे तुम्ही फायनल आन्सर काय लिहू शकता 1 न्यूटन इज इक्वल टू 10x जागा 10⁻² + 5 डायन. 1 न्यूटन बरोबर किती डायन, 10⁻5 डायन. अशा प्रकारे तुम्हाला कन्व्हर्जन फॅक्टर काढता येऊ शकतो. लक्षात घ्यायचं युजिंग डायमेन्शनल अनालिसिस. आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. द एनर्जी, कन्व्हर्जन फॅक्टर ऑफ एनर्जी फ्रॉम SI सिस्टीम टू द CGS सिस्टीम कसं आहे ते पाहूया. पहिले एवढं पॉज करून लिहून घ्या. तर बघा आता, फाइंड आउट द कन्व्हर्जन फॅक्टर ऑफ एनर्जी इन SI सिस्टीम टू CGS सिस्टीम. म्हणजे SI सिस्टीम मधून एनर्जी रूपांतर जर CGS मध्ये करायचं असेल तर काय कन्व्हर्जन फॅक्टर लागतो हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा आता मला सांगा SI युनिट ऑफ एनर्जी इज काय असतं जूल. CGS युनिट ऑफ एनर्जी इज अर्ग. लक्षात घ्या काय अर्ग. तर मग प्रश्न विचारला की जूलचं अर्ग मध्ये करण्यासाठी कन्व्हर्जन फॅक्टर किती, तर सरळ सरळ काय लिहिणार तुम्ही मग. सो 1 जूल
इज इक्वल टू एक्स अर्ग. ठीक आहे, एक्स अर्ग. आता मला सांगा ह्या एक्स ची किंमत काढायची आहे. मग एक्स म्हणजे काय, तर 1 जूल आपण अर्ग. सरळ सरळ हे कशामध्ये, एस आय मध्ये, आणि हे कशामध्ये, सीजीएस मध्ये. मग एनर्जीचं डायमेन्शन्स काय आहे, जे वर्कचं डायमेन्शन्स तेच कोणाचं, एनर्जीचं. वर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचं डायमेन्शन मास एक वेळा, लेंथ एक वेळा. तर बघा या ठिकाणी जूल आणि अर्ग, तर जूलचं आणि अर्गचं दोघांचं डायमेन्शन सेम, कारण जूल हे कोणाचं युनिट आहे, एनर्जी, आणि अर्ग पण एनर्जी. डायमेन्शन सेम आहे, लिहून घेऊ शकतो आपण. मग डायमेन्शन्स काय येणार याचं, तर ते आपल्याला काढायचे. मग एनर्जी, वर्क म्हणजेच कोण, एनर्जी है ना. वर्कचा दुसरा फॉर्म्युला काय, म्हणजे त्या ठिकाणी बघा, मग वर्क एनर्जी लिहू शकतो, किंवा वर्कचा आपण जर डायमेन्शन काढलं तरी ते कोणाचं होईल, एनर्जीचं. सो वर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आता फोर्सचं युनिट सांग, फोर्सचं त्या ठिकाणी डायमेन्शन आपल्याला माहिती आहे, मास आहे, लेंथ आहे आणि टाइम आहे. बरं, डिस्प्लेसमेंटचं त्या ठिकाणी डायमेन्शन्स काय आहे, तर लेंथ है ना, एक वेळा आणि ही एक वेळा, म्हणजे किती वेळा झाली, एक आणि एक 2 वेळा. तर हे डायमेन्शन कोणाचं, वर्कचं म्हणजेच कोणाचं, एनर्जीचं. ठीक आहे. मग काय लिहिणार, ml2 t⁻², हे SI मध्ये डिवाइडला इकडं हे सीजीएस मध्ये. ठीक आहे. डायमेन्शनचं रूपांतरण आता आपल्याला पाहिजे ऍक्च्युली काय, युनिट, म्हणून ह्या डायमेन्शन वरून युनिट तयार करायचे. मग आता मासला तुम्ही काय लिहू शकता, एसआय मध्ये केजी. मास एसआय सिस्टीम मध्ये कशात मोजतो, केजी मध्ये. लेंथ कशात मोजतो, मीटर मध्ये, म्हणून त्याचा स्क्वेअर. आणि टाइम कशात मोजतो, सेकंड. -2 जशास तसं डिवाइडेड बाय. ओके. यानंतर पहा, हे मास कशात मोजतो, ग्रॅम मध्ये, लेंथ सेंटीमीटर. ठीक आहे. याचा काय ना, स्क्वेअर, आणि सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. सेकंड काय होईल, कॅन्सल. ठीक आहे. मग काय होतंय बघा, आता काय होतंय, तर पहा, मग उरतं काय, तर इकडे काय उरलं, केजी. ओके. नाउ एक्स इज इक्वल टू, आणि इथं काय, मीटर स्क्वेअर डिवाइड बाय, खाली कोण आहे, ग्रॅम गुणिले सेंटीमीटर. सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे, एवढं उरलं. ठीक आहे. आता 1 ग्रॅम म्हणजे काय, 10⁻³ kg, आणि 1 सेंटीमीटर म्हणजे काय, 10⁻² मीटर. म्हणजे ग्रॅमच्या जागेवर काय लिहा, केजी, आणि मीटर स्क्वेअर जशास तसं. ग्रॅमच्या जागेवर लिहिणार 10⁻³ kg. ओके. आणि सेंटीमीटरच्या जागेवर लिहिणार 10⁻² मीटर. आणि याचा काय, स्क्वेअर आहे, स्क्वेअर. केजी कॅन्सल होईल, मीटर स्क्वेअर उरलं, 10⁻³ जशास तसं. -2 × 2, -2 × 2 म्हणजे किती झाले, -4. एखादा तरी -2चा वर्ग करेल, आणि -2चा वर्ग एखादा म्हणजे +4 होतो. तसं नाहीये, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होत असतं. ठीक आहे. आणि m⁻² किती येणार, हे 2, मीटर स्क्वेअर कॅन्सल. 10⁻³ आणि -4 म्हणजे काय झाले, 1 जशास तसं इथं, -3 -4 म्हणजे -7. ठीक आहे. 10⁻⁷ वर गेला काय होईल, मग +7, म्हणजे आन्सर येईल 10⁻+7. तर ही कोणाची किंमत आली, एक्सची. म्हणजे ऍक्च्युअली मध्ये आपण 1 जूल बरोबर काय सांगू शकतो मग, तर 1 जूल इज इक्वल टू x 10⁻² + 7 अर्ग. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही कन्व्हर्जन फॅक्टर फाइंड आउट करू शकता. जर का आपल्याला म्हणजे 1 जूल म्हणजे किती अर्ग, मग 10⁻7 अर्ग. लक्षात आलं सगळ्यांच्या. आता आपण याचं नेक्स्ट ऍप्लिकेशन बघूया. एवढं पॉज करून लिहून घ्या. तर बघा, नेक्स्ट ऍप्लिकेशन, the application number next, that is derive the formula using relation between the physical quantity, किंवा write a formula for the physical quantity
बाय नोईंग द फॅक्टर ऑन विच इट डिपेंड, की एखादी क्वांटिटी दुसऱ्या कोणत्या क्वांटिटीवर डिपेंड आहे आणि त्याच्यावरून आपण काय करू शकतो, फॉर्म्युला. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल, फोर्स इज डिपेंड्स ऑन मास अँड acceleration. Then find out the formula of force. असं आपल्याला म्हणजे हा जो फोर्स आहे हा कोणावर डिपेंड आहे, मासवर. बरं, या मासच्या डोक्यावर काय आहे हे काही माहिती नाही आहे, म्हणून आपण काय लिहिलं, एक्स लिहिलं, किंवा ए लिहा, बी लिहा, नो प्रॉब्लेम, ए लिहिलं, स्मॉल ए लिहिलं, काय अडचण नाही. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्सेलरेशन. आता हे सेम सिम्बॉल आहे म्हणून आपण एक्स, एक्सेलरेशन वाय, ठीक आहे. या म्हणजे याच्या डोक्यावर ह्या स्क्वेअर आहे का, क्यूब आहे का, रूट आहे, काही माहिती आहे का, नाही, पण असं लिहायचं सुरुवातीला, ठीक आहे. कोणाकोणावर डिपेंड आहे, मासवर आणि ऍक्सेलरेशनवर. त्याच्या डोक्यावर अशी पॉवर घ्यायची, ठीक आहे. पहिली तर प्रोसेस. नंतर काय करायचं, ही बाजू एकत्र लिहायची एफ आणि हे दोन्हीला असं कंबाईन करायचं, ठीक आहे. इथे कोणतं तरी कॉन्स्टंट आपण घेऊया, समजा के वगैरे, ठीक आहे. कॉन्स्टंट घेतला काय नाही घेतला काय फरक पडत नाही, ठीक आहे. असं आपण करू शकतो. इथे कॉन्स्टंट नाही घेतला तरी चालतो, काही प्रश्न नाही, काही फरक पडत नाही, ओके. आता एक तर माहिती, हे झालं एक इक्वेशन, म्हणजे या साईडचं डायमेन्शन आणि या साईडचं डायमेन्शन कसं असलं पाहिजे, सेम, ठीक आहे. मग लिहूया डायमेन्शन्स आणि कम्पेअर करूया, ठीक. पण आता याचं डायमेन्शन फोर्सचं आपल्याला माहिती आहे, डायमेन्शन ऑफ फोर्स किती आहे, m⁻⁴ l⁻⁴ t⁻⁻², ओके. मग या बाजूचं डायमेन्शन तेवढंच असलं पाहिजे. मग आता मासचं डायमेन्शन काय आहे, m, मासचं m, डोक्यावर काय आहे, x. ऍक्सेलरेशनचं डायमेन्शन्स माहिती आहे तुम्हाला, व्हेलॉसिटी अपॉन टाइम, है ना. किंवा ऍक्सेलरेशन डायमेन्शन सरळ माहिती आहे आपल्याला, मास नाही आहे, लेंथ आहे, किती वेळा आहे, 1 वेळा, आणि टाइम किती वेळा आहे, -2 वेळा, ठीक आहे. कोणाचं डायमेन्शन माहिती आहे आपल्याला, ऍक्सेलरेशनचं. डोक्यावर कोण आहे, y, हे x चं झालं, हे ऍक्सेलरेशनचं झालं, ठीक आहे. हे मासचं डायमेन्शन, त्याच्या डोक्यावर x, मासच्या डोक्यावर x होतं, डायमेन्शनच्या डोक्यावर पण x घ्यावं लागेल. ऍक्सेलरेशन डोक्यावर y होतं, डायमेन्शनच्या डोक्यावर पण y घ्यावं लागेल, ठीक आहे. आता बघा, m⁻⁴ l⁻⁴ t⁻², ओके. आता मास वाले, लेंथ वाले आणि टाइम वाले एकत्र घेऊया. हे बघा, m⁻² × x, ओके, इंटू y × 0 0, y × 1 y, -2 × y -2y, असं येईल की नाही, ओके. परत या ठिकाणी आपण काय करू शकतो, m0 बघा, बेस सेम, पॉवरची बेरीज, x म्हणजे x + 0 x, हे l y आणि हे -2y. आता राईट साइड आणि लेफ्ट साइड जर आपण कंपेअर केले, हे आणि हे डायमेन्शन सेम केव्हा येईल, जेव्हा x च्या जागेवर 1 असेल, y च्या जागेवर 1 असेल आणि -2y जागेवर -2 असेल, है ना. सो हे इक्वेशन जर कंपेअर केलं तर x बरोबर काय असायला पाहिजे, 1, y बरोबर काय असायला पाहिजे, है ना. कंपेअरिंग LHS अँड RHS आपण असं सांगू शकतो. सो y इक्वल असायला पाहिजे 1, किंवा -2y बरोबर काय असायला पाहिजे, -2 -2 कॅन्सल, म्हणजे y बरोबर 1, ठीक आहे. म्हणजे x ची किंमत किती आली, 1, आणि y ची पण किती आली, 1. तुम्ही या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये लिहू शकता. सो देअरफॉर दिस f इज इक्वल टू मास जागेवर x जागेवर 1 आणि ऍक्सेलरेशन जागेवर पण 1, म्हणजे फोर्स बरोबर मास इंटू ऍक्सेलरेशन. काय फॉर्म्युला कशा सहाय्याने काढला, डायमेन्शनच्या सहाय्याने. इथं लक्षात सांगायचं, पॉज करून एवढं लिहून घ्या. तर बघा आता आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डिपेंड्स ऑन मास ऑफ बॉब, लेंथ अँड ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे हा जो पिरियड आहे हा मासवर डिपेंड आहे, हा पिरियड लेंथवर डिपेंड आहे, आणि हा पिरियड आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर डिपेंड आहे. पण नेमकं डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का इन्व्हर्सली आहे की याचा स्क्वेअरची आहे की क्यूबची आहे काही माहिती नाही. म्हणून आपण जस्ट काय केलं माहिती आहे का, यावर समजा तुम्ही ABC घेऊ शकता, ठीक आहे, काही अडचण नाही. आणि तुम्ही असं घेऊ शकता डायरेक्ट, ही बाजू एका साईडला न्यायची आणि बाकी सगळ्या क्वांटिटी कडे लिहायच्या, A B and C. इथं तुम्ही एखादा कॉन्स्टंट घेऊ शकता, पण ह्याची गरज नाही, आवश्यकता नाही. ओके.
मग आता आपण काय करू शकतो, याचा डायमेन्शन आणि या सेटचं डायमेन्शन कसं यायला पाहिजे सेम. बस पिरियडचं डायमेन्शन काय, तर पिरियडचं डायमेन्शन मास आहे का नाहीये, लेंथ आहे का नाहीये, टाइम आहे का आहे. ओके, इकडचं डायमेन्शन बघा आता, मासचं डायमेन्शन एम, डोक्यावर किती आहे ए. ओके, लेंथचं डायमेन्शन एल रेस टू बी, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं डायमेन्शन माहिती आहे, मास आहे का ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये. आता हा प्रश्न पडला असेल, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी है ना, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, पुढचा अर्थ काय होतो बघा. हे बेसिकली कोण आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू च्यामुळे, कोणामुळे ग्रॅव्हिटीमुळे. आता ऍक्सेलरेशन कोणामुळेही असो पण आहे काय ऍक्सेलरेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. याच्याबद्दल आपण कायनेमॅटिक्स मध्ये डिटेल मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर लक्षात घ्या हे बेसिकली कोण आहे ऍक्सेलरेशन. आणि ऍक्सेलरेशनचं डायमेन्शन त्याच्यामध्ये मास नसतो, लेंथ आहे आणि टाइम आहे है ना. रेस टू सी असं आपण लिहू शकतो. ठीक आहे, त्यानंतर आपण काय करणार आहोत माहिती आहे का, एम रेस टू ए, एल रेस टू बी, 1 इंटू सी सी, -2 इंटू सी -2c. ओके, आता सेम क्वांटिटी घेऊया, एम रेस टू ए बी प्लस सी है ना, छेद सेम, बेस सेम, बेस सेम आहे, पॉवरची बेरीज होईल बी प्लस सी. ओके, -2c. इथं लक्षात सगळ्यांच्या या प्रकारे. आता आपल्याला याच्यावरून राईट हँड आणि LHS म्हणजे राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड काय करायची आहे, कम्पेअर करायची आहे. ठीक आहे, सो कम्पेअरिंग दिस LHS अँड RHS, दिस इज LHS, कम्पेअरिंग LHS अँड RHS, मास मास रेस टू काय आलं याची किंमत 0. ओके, it is not depend upon the this the value of a is equal to 0. म्हणजे ही क्वांटिटी मासवर डिपेंड नाहीये. त्यानंतर b प्लस सी इज इक्वल टू 0, b प्लस सी इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय होतो, ठीक आहे, याचा अर्थ होतो b इज इक्वल टू सी, प्लस वाले तिकडे गेले काय होईल मग मायनस सी, b इज इक्वल टू मायनस सी. ओके, त्यानंतर आपण काय सांगू शकतो, -2c इज इक्वल टू 1, मग c बरोबर किती असणार, -1/2 c ची किंमत. जर c च्या जागी इथे जर तुम्ही c जागी ही किंमत ठेवली तर b बरोबर सॉरी हे मायनस असायला तसं c च्या जागेवर काय येणार मग -1/2, मायनस मायनस प्लस म्हणजे b ची किंमत किती आली, मायनस मायनस प्लस म्हणजे 1/2, म्हणजे b ची किंमत 1/2 आली आणि c ची पण -1/2 आली. बस या ठिकाणी याच्या किमती जागेवर ठेवून देऊया तर आपल्याला काय मिळेल, पिरियड मिळेल. मग पिरियड इज इक्वल टू t इज इक्वल टू पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इक्वल टू a च्या जागेवर काय घेणार तुम्ही 0. ओके, b च्या जागेवर काय घेणार तुम्ही 1/2 आणि c च्या जागेवर g च्या जागेवर तुम्ही c च्या जागेवर काय घेणार आहोत -1/2. कोणत्याही संख्येच्या डोक्यावर जर 0 असेल, पॉवरला 0 असेल तर त्याची किंमत असते 1. कोणत्याही संख्येच्या डोक्यावर जर समजा त्या ठिकाणी 0 असेल, पॉवरला 0 असेल तर उत्तर किती येतं 1. ह्याला 1 इंटू दिस याचे तर l/1/2. ठीक आहे, l/1/2 मायनस वाले खाली आणा 1/2 है ना. आता ह्या l/1/2 चा अर्थ होतो √l. ठीक आहे, g/1/2 चा पण अर्थ काय होतो √g. म्हणजे या दोन्ही टर्म कशात लिहू शकतो आपण, √l डिवाइड बाय √g, म्हणजे यांना असं लिहू शकतो आपण √l/g इज इक्वल टू t. ठीक आहे, आता हे इक्वेशन्स आपण या ठिकाणी जर एक कॉन्स्टंट मानलेला आहे आणि त्या कॉन्स्टंटची प्रॅक्टिकल मध्ये मात्र ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकली व्हॅल्यू काढतो त्यावेळेस प्रॅक्टिकल मध्ये मात्र ह्या पिरियड मध्ये एक किंमत ऍड होते आणि ती म्हणजे 2π. ही एक किंमत ऍड होते आणि मग त्याचा फॉर्म्युला येतो 2πl/g. हा फॉर्म्युला येतो पिरियडचा. पण ही प्रॅक्टिकल किंमत झाली व्हॅल्यू. ठीक आहे, डेरिव्हेशनल झाली, ज्यावेळेस प्रॅक्टिकल होणार त्यावेळेस इक्वेशन्स वगैरे काढतात त्यावेळेस ही किंमत झाली. पण डायमेन्शनली मात्र त्या ठिकाणी फॉर्म्युला तुम्हाला काय भेटतो, t = √l/g. ठीक आहे, पॉज करून एवढं लिहून घ्या.
तर बघा आता यामध्ये एनर्जी ऑफ पार्टिकल एक्झिक्युटिंग एसएचएम डिपेंड्स ऑन मास, एम्प्लिट्यूड अँड अँगुलर वेलोसिटी ऑफ पार्टिकल. ओके, ठीक आहे. सो एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल, किंवा आपण म्हणू शकतो एनर्जी डिपेंड्स ऑन मास, एनर्जी डिपेंड्स ऑन एम्प्लिट्यूड अँड एनर्जी डिपेंड्स ऑन अँगुलर वेलोसिटी, दॅट इज ओमेगा. ओके. आता लक्षात घ्या, या ठिकाणी आपण एक कॉन्स्टंट घेऊ शकतो. समजा तो के घेतला, तिथं मास ए आणि ओमेगा, पण कसं प्रोपोर्शनल माहिती नाहीये, म्हणून आपण काय केलं, याच्या डोक्यावर काय घेतलं, समजा एक्स याचं घेतलं वाय आणि या ठिकाणी काय घेतलं झेड. आपण काय घेऊ शकतो, ठीक आहे, एक्स वाय आणि झेड. ठीक आहे. आता याचं डायमेन्शन आणि याचं डायमेन्शन कसं यायला पाहिजे, सेम. एनर्जी म्हणजे कोण, तर वर्क. जेवढं डायमेन्शन वर्कचं आहे तेवढंच एनर्जी. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स m⁻⁴ l⁻⁴ t⁻⁻2 आणि डिस्प्लेसमेंट आहे l⁻⁴. ठीक आहे. यांना एकत्रित जर केलं तर m⁻⁴ याला एक अधिक एक है ना, हा एक आहे, हा एक, किती झाले 2. ठीक आहे. तर हे कोणा डायमेन्शनल वर्कचं म्हणजेच कोणाचं एनर्जीचं काय डायमेन्शनल m⁻⁴ l⁻⁴ t⁻². ओके. के तशाच तसं. आता मला सांगा m⁻⁴ काय m⁻x. मास कशात मोजतो, m दॅट इज x. एम्प्लिट्यूड लेंथ मध्ये म्हणजे मीटर मध्ये, म्हणजे डायमेन्शन काय आहे लेंथ दॅट इज l आणि y कशात असतो ओमेगा अँगुलर वेलोसिटी. अँगुलर वेलोसिटीचा विचार केला तर थीटा आपण काय असतो टाइम. थीटा कशात मोजतो रेडियन मध्ये, त्याला डायमेन्शन नाहीये. टाइम सेकंद मध्ये, त्याला डायमेन्शन आहे. 1/2 सेकंद म्हणजे 1/t इज द डायमेन्शन्स. ठीक आहे. म्हणजे याला कसं लिहू शकतो t⁻⁻1. सो t⁻⁻1 ओके. येतं लक्षात बस. म्हणजे हा के जशात तसं n⁻x n⁻y आणि t⁻⁻z -1 × z म्हणजे -z. ओके. हे काय आलं m⁻⁴ n⁻2 t⁻². बस LHS आणि RHS कम्पेअर करा. हे के तर डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे, दॅट इज अ कॉन्स्टंट. ओके. तर मग सरळ सरळ या ठिकाणी आपण काय सांगू शकतो, तर RHS आणि LHS ला कम्पेअर करा, तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळेल. तर बघा RHS ला आणि LHS ला काय करायचं आपल्याला कम्पेअर करायचंय. ठीक आहे. कम्पेअरिंग दिस यू शुड गेट. ठीक. बघा x x जागा कोण इथं 1. सो x इज इक्वल टू 1. ओके. y इज इक्वल टू 2. ओके. अँड z इज इक्वल टू -z इज इक्वल टू इकडे लिहू शकतो -z इज इक्वल टू -2 -z इज इक्वल टू -2. ठीक आहे. मायनस मायनस काय प्लस म्हणजे z इज इक्वल टू काय 2. ठीक. x ची किंमत 1 आली, y ची किंमत 2 आली, z ची किंमत 2 आली. सगळ्यांची किंमत लिहून घ्या. सो देयरफॉर एनर्जी इज इक्वल टू के तशाच तसं इज कॉन्स्टंट. m किती आहे 1. ठीक आहे. a किती आहे, सॉरी x ची किंमत 1, y ची किंमत किती आहे एम्प्लिट्यूड, y ची किंमत किती आहे 2 आणि ओमेगा ची किंमत किती आहे, z ची किंमत किती आहे 2. ओमेगा तशाच तसं आणि z च्या जागेवर काय लिहू शकतो आपण 2. ठीक आहे. सो दिस इज अ मग काय आलं फॉर्म्युला. सो एनर्जी ऑफ द पेंडुलम ठीक आहे इज इक्वल टू काय आहे मग k m⁻⁴ a⁻² आणि ओमेगा⁻². ठीक आहे. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ. याला प्रॅक्टिकली नंतर मग थोडंसं मॅनेज केलं, व्हॅरिएशन केलं, पण डायमेन्शनली मात्र फॉर्म्युला करायला दिस लक्षात राहील सगळ्यांच्या. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला हे फॉर्म्युलेज कॅल्क्युलेशन्स कम्पॅरिझन किंवा याचे ॲप्लिकेशन्स तुम्हाला वापरता आले पाहिजे. ठीक आहे. स्वतःहून थोडीशी अजून काही न्यूमेरिकल्स किंवा एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा. मी तुम्हाला या डायमेन्शन्सवर अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे डायमेन्शन्स आहेत है ना, ते स्पेशली डायमेन्शन्स काही आलेले नीटला वगैरे आतापर्यंत आलेले एक्झाम्पल्स वगैरे आहेत, त्यासाठी स्पेशली मी तुम्हाला एक व्हिडिओ लेक्चर घेईन. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.